दिव्य मुंबई, सत्याला न घाबरणारी पत्रकारिता. आवाज सामान्यांचा. आज दादर येथील श्री हनुमान मंदिरात अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित चोरीच्या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने रामरक्षा महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करत या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित लुटीच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उल्हासनगर शहर शाखेच्या वतीनं कॅम्प क्रमांक 1 येथील श्री हनुमान मंदिरात रामरक्षा स्तोत्र पठण आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाद्वारे श्रीराम मंदिरातील कथित गैरव्यवहाराचा निषेध नोंदवत या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. उपस्थित शिवसैनिकांनी रामरक्षा स्तोत्राचे सामूहिक पठण करून प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना केली. तसेच श्रद्धास्थानांच्या पावित्र्याचे रक्षण करण्याचे आवाहन केले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आंदोलन शांततेत व धार्मिक वातावरणात पार पडले. शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, शिवसैनिक तसेच मोठ्या संख्येनं हिंदू बांधव आणि रामभक्त उपस्थित होते. दिव्य मुंबई मराठी, मुंबई. चरितं रघुनाथस्य शतकोटे प्रवैस्तराम एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं दात्वा नीलोपलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतां जटामुकुटमण्डितां सासीतूणधनुर्बाणा रामदूता प्रभञ्जना महाबळी प्राणदाता सफला भूतविमळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव पळांग पाहता ऐसे महाविद्युलते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. रथयात्रा असेल तर रथयात्रेत सामील झाले. कार सेवा असेल तर अयोध्येत जाऊन कार सेवा सुद्धा केली. अनेक कारसेवकांनी रक्त सांडलं, अनेकांचे जीव गेले. आणि त्याच्यानंतर जे घडलं, जे मुंबई शहराने भोगलं, असं क्वचित एखाद्या शहराने भोगलं असेल. बॉम्बस्फोट झाले, दंगली झाल्या, आणि तेव्हा फक्त एकच देशातलं एकच मर्द उभा राहिला होता, माननीय बाळासाहेब ठाकरे. हिंदू भयग्रस्त होता, हिंदू आक्रमित होता, आधार शोधत होता. आणि त्यावेळेला हा शिवसेनेचा भगवा शिवसेना प्रमुखांनी हिंदूंच्या हातात दिला. गैरफायदा घेतला गेला. नको ती लोक सत्ता भोगतायत आणि हिंदू आजही भरडला जातोय. 12 वर्ष होऊन गेली. आज ज्यासाठी आपण मेहनत केली होती ती व्यक्ती पंतप्रधानपदी बसली आणि बसल्यानंतर हे दुर्भाग्य आहे आपलं, हे दुर्भाग्य आहे. आणि हे आरोप मी नाही करत आहे, हे आरोप आता अनेक जण बोलायला लागलेले आहेत. पहिली सुरुवात आपल्याला लक्षात असेल, शंकराचार्यांनी गेल्या 1-2 वर्षापूर्वी केली की केदारनाथ मंदिर, केदारनाथ आहे तिथलं जवळपास कित्येक किलो सोनं हे लुटलं गेलं. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवरती आरोप झालेत, त्यांनी उज्जैनच्या इथली सगळ्या जमिनी ढापलेल्या आहेत. महाकाल की पैसे हे शौचालयात लपवले जात होते. एवढं यांचं हिंदुत्व, हे घाणेरडं हिंदुत्व, हिंदुत्वाचा अपमान करताय तुम्ही. हे तिथले साधू संत आता म्हणतायत की सगळे चोर लोक तिकडे बसलेले आहेत. आणि एका साधू संतांपैकी एकाचं वाक्य असं आहे कि हम जब मंदिर में दर्शन के लिए जाते हैं तो हमारी लंगोटी भी चेक की जाती है. म्हणजे साधू संतांशी तुम्ही असं वागताय आणि करोडो रुपयाचा माल, हपापाचा माल गपापा करतायत. जो कष्टकरी हिंदू आहे, साधा भोळा हिंदू आहे, जो नवस बोलतो, श्रद्धेने तिकडे जातो आणि फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्या कमाईतले कष्टाच्या पैशातले 1 पैसा तर 1 पैसा, 2 रुपये तर 2 रुपये तिकडे देतो, हे तुम्ही गायब करतात. अरे तुम्ही आज आमचा पक्ष चोरला असेल, आमच्याकडचा प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण चोरला असेल, पण आज आमच्या हातामध्ये हनुमानाने
ज्या मशालीने लंका जाळली होती ती मशाल आज आमच्या हातात आहे. तुमच्या अन्यायाची लंका आम्ही जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही. आणि जे तथाकथित भोंदू हिंदू रक्षक आहेत हे आपल्यावरती टीका करतायत. त्यांना मी सांगू इच्छितो की अरे जर तुमच्या धमन्यांमध्ये अस्सल हिंदूंचं रक्त असेल तर आमच्या सोबत राम रक्षा करण्यासाठी रस्त्यावरती या. रामाची रक्षा करायची आहे.